शरीर संबंध सुरू असताना झाला मृत्यू, 50 वर्षीय व्यक्ती जागीच ठार. अल्पवयीन मुलगी पळत आली बाहेर, पालकांनो वेळ काढून पहा. मुंबईमध्ये घडलेली ही घटना ऐकल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा आला. मुंबईच्या गर्दीने भरलेल्या रस्त्यांवर त्या रात्री सगळं काही नेहमीसारखं सुरू होतं. लोकांची वर्दळ, गाड्यांचे आवाज आणि चमचमणारे दिवे. पण त्या गर्दीच्या मागे एका हॉटेलच्या छोट्याशा खोलीमध्ये काहीतरी असं घडत होतं ज्याची कल्पना बाहेरच्या कोणालाही नव्हती. एक व्यक्ती आणि एक अल्पवयीन मुलगी शांतपणे त्या हॉटेलमध्ये प्रवेश करतात. रिसेप्शनवर काही औपचारिकता पूर्ण होतात आणि काही मिनिटात दोघे वरच्या मजल्यावर निघून जातात. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना सुरुवातीला काही संशय आला नाही, कारण अशा प्रकारे लोक येणं जाणं तिथे नवीन नव्हतं. पण त्या मुलीच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती दिसत होती. ती सतत आजूबाजूला पाहत होती, जणू कुणीतरी ओळखीचं दिसेल या भीतीने ती अस्वस्थ होती. मात्र तिच्यासोबत असलेला व्यक्ती पूर्णपणे शांत होता. तो सतत फोनवर कुणाशी तरी बोलत होता आणि मुलीला घाई करण्यास सांगत होता. खोलीमध्ये गेल्यानंतर काही वेळ शांतता होती. बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये फक्त एसीचा आवाज ऐकू येत होता. पण काही मिनिटांनी खोलीतून हालचालींचे आवाज सुरू झाले. त्यानंतर अचानक काहीतरी वेगळं घडलं. आत असलेल्या व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडू लागली. सुरुवातीला त्या मुलीला वाटलं कदाचित थोड्या वेळात सगळं ठीक होईल, पण काही सेकंदात परिस्थिती पूर्णपणे बदलली. त्या व्यक्तीचा श्वास वेगाने वाढू लागला. तो घाबरल्यासारखा इकडे तिकडे पाहू लागला. त्याच्या हातातून काही गोळ्यांची पॅकेटं पडली होती. मुलगी पूर्णपणे घाबरली होती. ती काय करावं समजू शकत नव्हती. खोलीत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. बाहेर मात्र अजूनही सर्व काही शांत होतं. काही क्षणानंतर अचानक मोठा आवाज झाला. खोलीत काहीतरी पडल्याचा आवाज ऐकून जवळच्या कर्मचाऱ्यांना संशय आला, पण आतून कुणीही दार उघडत नव्हतं. तेवढ्यात अचानक दार उघडला आणि ती अल्पवयीन मुलगी बाहेर रडत रडत आली. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती होती. ती काहीच बोलू शकत नव्हती, फक्त हाताने खोलीकडे इशारा करत होती. हॉटेलमधील कर्मचारी लगेच धावत खोलीकडे गेले. आतलं दृश्य पाहून काही क्षण तेही हादरून गेले. खोलीमध्ये ती व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडली होती. बाजूला पाण्याच्या बाटल्या, काही औषधांच्या पट्ट्या आणि अस्ताव्यस्त पडलेलं सामान दिसत होतं. परिस्थिती पाहताच तातडीने पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला फोन करण्यात आला. मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा हॉटेलमध्ये मोठी खळबळ उडाली. लोकांच्या गर्दीने बाहेरचा परिसर भरून गेला. पोलिसांनी तात्काळ खोली सील केली आणि तपास सुरू केला. त्या मुलीची अवस्था इतकी वाईट झाली होती की ती नीट बोलूही शकत नव्हती. सतत रडणारी ती मुलगी फक्त एकच गोष्ट सांगत होती, अचानक ते खाली पडले. रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केलं, पण खरी धक्कादायक माहिती त्यानंतर समोर यायला सुरुवात झाली. पोलिसांनी खोलीमध्ये सापडलेल्या वस्तूंची तपासणी केली. त्यात काही गोळ्यांचे रिकामे स्ट्रिप्स मिळाले. प्राथमिक तपासात समजलं की त्या व्यक्तीने काही औषधांचं सेवन केलं होतं, मात्र किती प्रमाणात आणि कोणत्या कारणासाठी याचा तपास सुरू होता. दरम्यान पोलिसांनी मुलीची चौकशी सुरू केली. सुरुवातीला ती काहीच बोलत नव्हती, पण हळूहळू संपूर्ण घटना समोर येऊ लागली. त्या व्यक्तीने तिला मुंबई फिरवण्याचं आमिष दाखवलं. घरातील अडचणींचा फायदा घेत तिच्यावर विश्वास बसवण्यात आला आणि त्यानंतर तिला त्या हॉटेलमध्ये नेण्यात आलं. तपास जसा जसा पुढे गेला तसं आणखी धक्कादायक सत्य समोर आलं. हॉटेलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काही बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या मुलीचं खरं वय लपवण्यात आलं होतं, त्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनलं. पोलिसांनी लगेच संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्या रात्री हॉटेलच्या बाहेर उभे असलेले अनेक लोक एकच प्रश्न विचारत होते, बंद खोलीमध्ये नेमकं काय घडलं असेल. काहींना वाटत होतं की हा साधा मृत्यू नाही, तर काही जण औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडल्याचा अंदाज लावत होते. पण पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तिचं जबाब नोंदवण्यात आले. पोलिसांनी हॉटेलमधील CCTV फुटेजही ताब्यात घेतले. त्या फुटेजमध्ये दोघे हॉटेलमध्ये येताना दिसत होते, पण खोलीच्या आत नेमकं काय घडलं हे फक्त त्या मुलीलाच माहीत. त्यामुळे संपूर्ण तपास तिच्या जबाबावर अवलंबून होता. मुंबईमध्ये या घटनेची चर्चा वेगाने पसरली. सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरू लागल्या. अनेकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला. विशेषतः अल्पवयीन मुलीला अशा परिस्थितीत आणण्यात आल्यामुळे लोकांनी कठोर कारवाईची मागणी केली. पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. शेवटी पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार त्या 50 वर्षीय व्यक्तीने शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी काही गोळ्यांचं सेवन केलं होतं. त्यानंतर अचानक त्याची प्रकृती बिघडली आणि शारीरिक संबंध सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. घाबरलेली अल्पवयीन मुलगी मदतीसाठी खोलीबाहेर पळत आली होती. त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. मुंबईतील ही घटना अनेकांसाठी मोठा धक्का ठरली. एका चुकीच्या निर्णयामुळे एका व्यक्तीचा जीव गेला आणि एका अल्पवयीन मुलीचं आयुष्यही भीतीच्या सावटाखाली गेलं. त्यामुळेच पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं, त्यांना योग्य मार्गदर्शन करणं आणि अशा प्रकरणांपासून सावध राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे.